पुण्यामधील वडगाव शहरीचा भारतीय जनता पार्टीचा माजी आमदार जगदीश मुळीक याला देवेंद्रजींवर प्रश्न विचारल्यानंतर प्रचंड मनस्ताप झाला आणि त्या मनस्तापाच्या भरात आवेशात पुढचं तिकीट आपलं विधानसभेचं पक्क झालं पाहिजे आणि देवेंद्रजींना खुश करण्याकरता हा गडी माझ्यावर एकेरी भाषेत सरकला। मी त्या मुळीकांना म्हणतो, माझी पात्रता आणि लायकी तू काढलीस, तुझी लायकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यक्तीबद्दल बोलायची आहे का हे अगोदर बघ। आणि आपल्या मतदारसंघामध्ये आपला पराभव का झाला, जनतेची का आपण कामं केली नाही मागच्या काळामध्ये, हे चांगलं तुमच्या त्या विधानसभा मतदारसंघात माहीत आहे। त्याच्यामुळे जगदीश मुळीकांसारख्या वळवळणाऱ्या लोकांनी आपलं थोबाळ बंद ठेवावं। आपल्या नेत्यांना खुश करण्याकरता समोरच्या व्यक्तीला एकेरी भाषेत बोलू नये। तू जर एकेरी भाषेत बोलत असशील तर आम्हाला सुद्धा त्याच भाषेत उत्तर देता येतं, त्यामुळे थोडंसं जबानाला लगाम द्यावा।